कारण आमच्या महायुतीचे नेते आदरणीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी साहेबही आहेत, आदरणीय अमित शाह साहेबसुद्धा आहेत, राज्यांतील नेते एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, ते त्या ठिकाणी आहेतच. पण या संदर्भातला निर्णय भाजपच्या आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडनं लवकरच अभिप्रेत आहे. महायुतीला बहुमत मिळाले, मात्र विरोधी पक्ष जे आहेत ते ईव्हीएमवरती शंका घेत आहेत. विशेषतः शरद पवार सुद्धा असं म्हणाले की पुढच्या काळामध्ये वकिलांची फौज जी आहे ती तयार करावी लागेल. रडीचा डाव याच्यापेक्षा वेगळं काही नाही. याच मोठ्या राज्यामध्ये ज्याला लोकसभेला यश मिळालं यांच्या कर्तृत्वानं इंडियाच्या विरोधामध्ये कौल दिला, असा डांगोराही सारी मंडळी त्या कालावधीमध्ये पिटत होती. कालच माननीय सर्वोच्च न्यायालयाने EM संदर्भामधली सुद्धा याचिका खारिज केली. जरूर लोकशाहीमध्ये संविधानामध्ये प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु रडीचा डाव खेळण्यात काय अर्थ नाही.